साधक हो, पंडित चतुर्वेद साइंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज VBK ट्रस्ट घोड नदी शिरूर जिल्हा पुणे महाराष्ट्र यांनीच जगात सर्वात प्रथम वेदांवरील कीर्तन 8/8/1960 पासून सुरू केले आहे. आतापर्यंत लाखो भाविकांनी याचा लाभ घेतला आहे, घेत आहेत आणि पुढेही घेणार आहेत. आता हेच वेदांवरील कीर्तन वेदांत कीर्तन या नावाने विश्वक्रांती नवे ज्ञान या यूट्यूबच्या माध्यमातून तसेच विश्वधर्म लॉ बोर्ड या फेसबुक पेजच्या माध्यमातून संपूर्ण जगासाठी उपलब्ध होत असून सर्वांसाठी ही आनंदाची बाब आहे. तरी सर्व साधकांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र प्रार्थना. हरिओम दत्त. ओम वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा महेश्वरा. ओम शांतकरण मंगलम भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. ओम विघ्नहरं गगनसदृशं मेघवर्णं शुभंजनं 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 लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिनिर्गम्यं योगिनिर्ध्यानगम्यं योगध्यानगम्यं. ओम नंदकरं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विघ्नहरं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिध्यानगम्यं. वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैकनाथं सर्वलोकैकनाथं. आजचा विषय आहे वेदांत कीर्तनाचा. आतापर्यंत आपण निर्णय विषयावर बोललो. आता वेदांत कीर्तन कसं करायचं, त्याचं स्वरूप कसं आहे, त्या त्यापासून सुरू होणार आहे. आजचा विषय वेदांत कीर्तन. जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय दत्त कृष्ण हरे जय जय दत्त कृष्ण हरे. आजचा विषय आहे
वेदांत कीर्तन आज आपण अवसार ऋषी यांची रचना पौमन सोम देवता गायत्री छंद आणि षडजा स्वरामध्ये हे पहिली ऋचा म्हणणार आहोत. त्याच्यानंतर तिचा अर्थ सांगणार आहोत की जगामध्ये काय बदललं काय नाही बदललं हा आता महत्त्वाचा विषय आहे. करजमंदे धावते करजमंदे धावते करजमंदे धावते. जय जय सहस्रशीर्षा पुरुषा म्हणा. जय जय सहस्रशीर्षा पुरुषा परमेश्वरा. जय जय सहस्रशीर्षा 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 परमेश्वरा. आजचा विषय आहे ओम आयो त्रिशतम तना सहस्रनाथ दद्महे तरशमंदि धावती. जग निर्म ब्रह्मदेव आधी नारायणापासून झाले ब्रह्मदेव. नाभी कमळातून ब्रह्मदेव प्रगट झाले आणि भगवंताच्या कपाळामधून ईशान रुद्र म्हणजे भगवान शंकर प्रगट झाले. अशा अवस्थेमध्ये प्रगट झाल्यानंतर भगवंताच्या श्वासामधून वेद बाहेर पडले. ऋग्वेद यजुर्वेद सामवेद त्याचे ध्वनी सगळे तंतोतंत ब्रह्मदेवाने आपल्या स्मरणशक्ती साठवून ठेवली. आणि मग ब्रह्मदेवाला सांगितलं जा आता नवीन सृष्टी निर्माण कर. तेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायला ठरवलं. ओम आयो त्रिशतम तनास दद्महे तरशमंदि धावती. ब्रह्मदेवाने प्रथम गायत्री मंत्र म्हणायला सुरुवात केली. ओम भुवं भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आणि या ध्वनीमधून त्यांनी छंद तयार केले, स्वर तयार केला आणि मग त्या स्वरामध्ये परमेश्वराने स्वतः प्रवेश केला. परमेश्वर हा स्वतः सगळं करतो. त्याला दुसऱ्याची गरज लागत नाही. परमेश्वर आई वडील आहेत का? नाहीत. परमेश्वर स्वतः स्वयंभू आहे. त्याचा कोणी करता धरता नाही आणि तो कसा आहे अवर्णनीय आहे. त्याचं वर्णन करता येत नाही. ज्याप्रमाणे बोरिया झाडा एक आळे असती ती आळाई स्वतः कोस तयार करते, त्यात झोपते आणि मग त्याचं फुलपाखरू तयार होऊन मग ते हवेत फिरते. त्याप्रमाणे हा जो जीवात्मा हा परिपूर्ण जन्मरहित आहे. भगवान परमात्मा पासून निघालेला हा परमात्मा जीवात्मा जो आहे तो जीवात्मा जो आहे तो जन्मरहित आहे. आपला जो जीवात्मा आहे तो जन्मरहित, त्याचा जन्म होत नाही, तो मरत नाही, नष्ट होत नाही. अग्नीत वायूत कुठेही त्याला धोका पोचत नाही असा आपला जीवात्मा आहे. जन्मरहित, त्याचा जन्म होत नाही. मग हा जीवात्मा जो आहे त्याने ब्रह्मदेवाला सांगितलं आदि नारायण तुम्ही आता सृष्टी आरंभ करा. तो ब्रह्मदेवाने सृष्टी आरंभ करण्याकरता
ओम भगवान विष्णूने 7 कलम तयार केली. ओम तो देवावंतो न यतो विष्णू चक्रमे प्रेतया सप्तधाम भे. तो वंतो न यतो विष्णू चक्रमे प्रेतया सप्तधाम भे. सहस्र शीर्षा पुरुषाने 7 जग सृष्टी निर्माण केली. ओम तो देवावंतो नो तू चक्रमे पृथ्वी सप्तधाम निर्माण केले. भू भुवा स्वा महाजना तपाम सत्यम हे कसे काय निर्माण केले. गायत्री मन षडजा स्वरात गणेश लोक निर्माण झाला. उष्णिक छंद षडजा उष्णिक छंद स्वरामध्ये ब्रह्मदेव निर्माण झाले. अनुष्ठाप छंद गांधार स्वरामध्ये विष्णू प्रगट झाले. मानंता स्वर बृहती छंदामध्ये शिवशंकर प्रगट झाले. पंक्ती छंद पंचम स्वरामध्ये इंद्रदेव प्रगट झाले. त्रिष्टुप छंद दैव स्वरामध्ये दत्तात्रय प्रगट झाले. आणि जगती छंद निशा स्वरामध्ये विराट स्वरूप असत 7 लोक निर्माण केले. आणि हे 7 लोक निर्माण केल्यानंतर जगाच्या सृष्टीला आरंभ झाला. मग ह्या सृष्टीत जे लोक निर्माण झाले त्यांना पृथ्वी होते का. पृथ्वी काहीच नव्हता पूर्वी. जसे आकाशात पाखरं फिरतात तसे 7 लोक आपापल्या आकाशामध्ये फिरत होते. 7 धामामध्ये फिरत होते. त्यावेळेला त्यांना ऑक्सिजन प्राणवायू होता का काय नव्हतं. ऑक्सिजन नव्हता, प्राणवायू नव्हता, काय नव्हतं. शरीर निर्माण झालं. ज्याप्रमाणे ब्रह्मदेव ज्याप्रमाणे भुईमुगाच्या शेंगाच्या आधी टर्पल तयार होतं म्हणजे कवच, आणि त्या कवचामध्ये मगज तयार होतं, शेंगदाणा तयार होतो, त्यात बारीक फुल येत. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने हे सगळे छंदाचे स्वराचे कवच तयार केले. 84 लाख कवच तयार केले. आणि त्या कवचामध्ये त्या योनीचे जारज बेस अंडज अशी प्रजा तयार करून सोडून दिली आणि ती फिरू लागली. आणि ही प्रजा त्यांनी प्रथम पृथ्वीवर आणली. पृथ्वी तयार झाली होती, पृथ्वीवर आणली, पृथ्वीवर सोडून दिली. मग पृथ्वीवर चंद्र आणून सोडला. मग त्या वनस्पती पोसायला लागल्या. सोमरस तयार झाला. प्रथम तयार झाला सोमरस, कंदमुळे आणि फळे खाऊन जगा. मग त्यावेळेला जे प्रथम जग निर्माण झालं ते सगळं कंदमुळ आणि फळे खाऊन राहू लागलं. कंदमुळाने फळे खाऊन राहू लागलं अशी अवस्था सुरुवातीला झाली. म्हणून सांगितले सोमरस प्या अमर व्हा. सोमरस प्याल्याशिवाय जीवनात सुख शांती मिळत नाही. ओमाय त्रिशतम तना सरदमहे तरशमंदी धावती. देव आणि मानव हे ब्रह्मदेवापासून त्या निर्माण झाल्यानंतर ब्रह्मदेवापासून ऋषी निर्माण झाले. क्रतु पुल पुलस्त्य आत्री अंगिरा वशिष्ठ मरीची. मरीची निर्माण झाले. मग त्या ऋषीपासून 88,000 ऋषी निर्माण झाले. मग 88,000पासून ही जगसृष्टी प्रजा निर्माण झाली. तर सांगायचा मुद्दा असा आहे की जगसृष्टी निर्माण झाली. जगसृष्टी 88,000 ऋषीपासून. तर याच्यामध्ये आज सांगितलेलं आहे. काय सांगितलं. जय जय सर्वश्रेष्ठा परमेश्वरा. जय जय सर्वश्रेष्ठा परमेश्वरा. जय जय सर्वश्रेष्ठा परमेश्वरा. सर्वश्रेष्ठा परमेश्वरा.
जय जय सहस्र शीर्षा परमेश्वरा, 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 जय जय सहस्र शीर्षा परमेश्वरा. सहस्र शीर्षा परमेश्वरापासून ओमायो त्रिशतम तना सहस्र दद्महे तरसे मंदी धावती. 30,000 सुख प्रगट झाली. भगवंताने प्रत्येक जीवाकरता 30,000 सुख निर्माण केली. ऋषी देवता छंद आणि स्वर या 30,000 सुखाचे साक्षीदार बनवले. ऋषी देवता छंद आणि स्वर हे त्या 30,000 सुख म्हणजे 30,000 जणूक आता विज्ञान शोधून काढलेली ही परंपराप्रमाणे आलेली ही जीव सुख 30,000 सुख म्हणजे जणूक ही मानवाच्या शरीरात देवांच्या शरीरातून मानवाच्या शरीरात आली. त्यांचा वंश किंवा त्याच्यात कुठलाही दोष निर्माण झालेला नाही. जशी तशी आतापर्यंत आहेत. ही सुख 30,000 सुख तयार झाली. ही 30,000 सुख तयार झाली जशी ती तशी. मग कशी काय झाली हो? गायत्री मंत्र म्हणले त्याच्यामध्ये 23 रंग स्तुरा जोड्या तयार झाल्या. नंतर ओमायो त्रिशतम तना दद्महे तरसे मंदी धावती याच्यापासून 30,000 सुख. आणि याचा दुसरा अर्थ असा आहे की 1,30,000 सुख तयार झाली. आता 1,30,000 सुख म्हणजे याच्यामध्ये 2 गोष्टी आलेल्या आहेत. कशी की पहिली गोष्ट अशी आहे की 30,000 जणूक तयार झाली आणि ती ज्या प्रत्येक प्राण्यामध्ये माणसामध्ये जशी तशी ठेवून दिली देवलोकामध्ये. त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये 23 रंगसूत्राच्या जोड्या जशा तशा ठेवून दिल्या. नंतर 1,00,000 गुणसूत्र आपल्या शरीरामध्ये मेंदूमध्ये 50,000 गुणसूत्र असतात आणि आपल्या मानवी शरीरामध्ये 50,000 गुणसूत्र जशी तशी ठेवली. सत्ययुग निर्माण झालं. मत्स्य कच्चे वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कल्की अवतारापर्यंत सगळे अवतार झाले. परंतु सगळे अवतार निर्णय रूप घेतले. मत्स्य कच्चे वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कल्कीपर्यंत आले. कल्की दत्तापर्यंत आले. कलियुगामध्ये सत्य कृत त्रेता द्वापर आणि कली. कृतयुगामध्ये ही 30,000 सुख तिथल्या त्यावेळच्या प्रजासृष्टीमध्ये जशी तशी होती. मग पुढे आला त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये सुद्धा 30,000 सुख 23 रंगसूत्रा जोड्या आणि 1,00,000 गुणसूत्र जशी तशी होती. मग आला पुढे द्वापार युग. मग द्वापार युगात सुद्धा 30,000 सुख म्हणजे 30,000 जणूक 1,00,000 गुणसूत्र आणि 23 रंगसूत्राच्या जोड्या हे जशा तशा पुढे आल्या. त्यात काही फरक झाला नाही. मग त्रेता द्वापर आणि कलियुग आलं. मग आता कलियुगामध्ये विज्ञान शोधून काढलं की माणसाच्या शरीरामध्ये 30,000 जणूक आहेत म्हणजे 30,000 सुख आहेत आणि 1,00,000 गुणसूत्र आहेत. हे कोणी शोधलं? विज्ञानाने शोधलं. हे कोणी सांगितलं? आधी वेदात सांगितलं, परमेश्वराने तयार केलं. तेच तुम्ही शोधून सांगितलं. म्हणजे विज्ञानाने नवीन काय शोधलं नाही. आहे त्याच्या फक्त शिक्कामोर्तब केला की असं खरं आहे. सगळं जग हैराण झालं. नासा हैराण झाली की हे परमेश्वराने जे निर्माण केलं ते अजूनपर्यंत तसं तसं म्हणजे जग सृष्टी किती वेळा जर बदलली तरी ओमायो त्रिशतम तना सहस्र दद्महे हे बदलत नाही. ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात
भूमिरुषोर्ता दशांगुलम, हा जो परमेश्वर आहे याच्यापासून जी अनुवंशता आली आहे ते प्रत्येक प्राण्यामध्ये आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, निषाद सर्व समाजामध्ये प्रत्येकामध्ये आहे. कमी जास्तपणा कोणाला दिला नाही. का दिला नाही? सर्व सारखे वस्तू ठेवली. कलियुगात, सत्ययुगामध्ये, कृतयुगामध्ये 17,28,000 वर्षांचं कृतयोग, सत्ययोग, त्यावेळेस सुद्धा गुणसूत्र जशी तशी होती. 12,76,000 वर्षांचं त्रेतायुग, याच्यामध्ये सुद्धा ही रंगसूत्र, गुणसूत्र आणि जनुक जशी तशी आहेत होती. त्याच्यानंतर 8,64,000 मध्ये आलं द्वापार युग. त्या युगात सुद्धा ही गुणसूत्र, रंगसूत्र आणि जनुक ही जशीचे तशी आहेत, त्याच्यामध्ये काही फरक झाला नाही. मग आता आलं कलियुग 4,32,000 वर्षांचं. याच्यात सुद्धा ही घटना म्हणजे 23 रंगसूत्रा जोड्या, 1,00,000 गुणसूत्र, नंतर 30,000 जनुक ही आहेत. आता विज्ञाने जनुकाची फोड कशी केली, धर्माने, विज्ञानाने, वेदामध्ये कसे सांगितले, ऋषी, देवता, छंद आणि स्वर हे 2 जोड्या जोडल्या, मध्ये त्याला त्या जोडण्याकरता आकार, उकार, उ, म हे त्याच्यामध्ये आले. हे आलं धर्म संस्कृतीचं पूर्ण लक्षण. मग हेच विज्ञानाने काय सांगितलं, ATG ही पहिलं जोडी, दुसरी CG ही दुसरी जोडी, HOH ही वाढ. म्हणजे अशा दृष्टीने त्याने ही नावं थोडी बदलून सांगितली, पण वस्तूची तीच. म्हणजे जगामध्ये कोणाला काही फरक करता आला नाही, परमेश्वराचं नियंत्रण कोणाला तोडता आलं नाही. विज्ञान इथं हैराण झालेलं आहे. जय जय श्रीशा परमेश्वरा, म्हणा जय जय श्रीशा परमेश्वरा. जय जय श्रीशा परमेश्वरा, जय जय श्रीशा परमेश्वरा, जय जय श्रीशा परमेश्वरा. ओम आयो त्रिशतं तना सहस्राचे दद्महे तरशमंदी धावते. अवसार ऋषी पवमान सोम देवता म्हणजे पवित्र करणारा, कुठेही चूकमग्न होऊन देणाऱ्या पवमान सोम परमेश्वर म्हटलेला आहे. आणि गाते छंद सडजा स्वर असं म्हटलेलं आहे. कारण साचा जो आहे तो जसाची तसा चालला पाहिजे. आता एखादा आपला गणपती तयार करायचा, गणपती आपण साचा तयार केलेला आहे मशीनीमध्ये, वरून माती टाकली, बटन दाबलं की तसाच गणपती, तसाच गणपती, तसाच गणपती, सगळे हजारो गणपती सारखे तयार झाले. तशा प्रकारचं परमेश्वराने सगळं जग सारखं जसं तसं अनंत कोटी ब्राह्मण, अनंत कोटी ब्राह्मण आहे. त्याचा जो अनंत कोटी ब्राह्मण नायक आहे तो वच्चवक्षा भगवंत. सहस्र शीर्षा, सहस्र शीर्षा, सहस्राक्षा, सहस्रपात, सहभूरसोर्ता दशांगुलम. सनातन विश्व हिंदू धर्माचा एकच देव परमेश्वर आहे, तो श्री वच्चवक्षा भगवंत हाच. याच्याशिवाय देव नाही, परमेश्वर नाही. हा राहतो कुठं? हा स्वयंप्रकाशित परमधाममध्ये राहतो. परम आहे कुठं? ओम भू ओम भुहा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम. गणेशलोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, दत्तस्य शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक, विराटलोक, ही 7 लोकांच्या पलीकडं हा परमेश्वर राहतो. याचं स्वयंप्रकाशित परमधाम याचं वास्तव्य आहे. आणि त्याच्या एका अंशापासून, अल्पकाल्यापासून हे सगळं जग आपल्या दिस अनंत कोटी ब्रह्मांड. आधांतरी दुनिया सारी, साधं एक लिंब तुम्हाला वर फिरवता येत नाही. आधांतरी हे आधांतरी दुनिया, परमेश्वर नाही म्हणता फिरतं कसं काय?
त्याचं नियंत्रण कक्षा तुटत कशी नाही, कोणी कोणा आदळत कसं नाही, सुरक्षित कसं राहते, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण भगवंताने प्रत्येक जीवामध्ये 23 रंगसूत्राच्या जोड्या ठेवलेल्या आहेत. नंतर 30,000 सुखामध्ये 30,000 जनुक ठेवलेले आहेत. 1,00,000 गुणसूत्र ते मेंदूत 50,000, शरीरात 50,000 ठेवलेले आहेत. त्याच्यामुळं हा साचा जो आहे मानवी समाज, जीव समाज, 84 लाख योनी समाज त्या त्या पद्धतीने जसाचे तसा तयार होत, काहीच फरक केलेला नाही. हा साचा आहे, छंद आणि स्वराचा साचा आहे. गाते छंदाचा स्वर जो आहे, छायते छंद षडजा स्वर या साच्यातून गणेश स्वरूप प्रजा तयार झाली. उष्णिक छंद वृषभ स्वर जो आहे याच्यामधून ब्रह्मदेव स्वरूप प्रजा तयार झाली. अनुष्टुप छंद गांधार स्वर जो आहे याच्यामधून विष्णू स्वरूप प्रजा झाली. आणि छंद मानदंता स्वर यामधून शिवस्वरूप प्रजा तयार झाली. पंक्ती छंद पंचम स्वर यामधून इंद्र स्वरूप प्रजा निर्माण झाली. त्रिष्टोप छंद दैवा स्वर यामधून दत्त स्वरूप प्रजा निर्माण झाली. त्रिष्टोप छंद दैवा स्वर यामधून विराट स्वरूप प्रजा निर्माण झाली. अशा दृष्टीने सगळं परमेश्वराने नियंत्रण करून ठेवलं. अनंत कोटी ब्रह्मांडात जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला सर्व ठिकाणी असंच दिसणार, फरक काय दिसणार नाही. कारण का तर देवाने हा साचा तयार केलाय, छंद आणि स्वर. आता तुमचा समजा तुमचा मग बरोबर जेव्हा पार्वतीने विचारलं शंकराला, हे जग एवढं मोठं झाल्यावर नियंत्रण कसं करायचं, तेव्हा भगवान शंकर म्हणाले शिवपुराणात, अकारश ब्रह्मा उकारश विष्णू मकारश रुद्रार्धमहर्ष प्रकाशानादा. अशा दृष्टीने 4 गट त्यांनी तयार सांगितले. या 4 गटामध्ये सगळं जग विभागलेलं आहे आणि त्या दृष्टीने सृष्टी चालू आहे. आकारामध्ये उकारामध्ये अर्धमात्रामध्ये गणेश चिन्ह, उकारामध्ये सुधरण चिन्ह, आकारामध्ये मकारामध्ये शिवलिंग, अर्धमात्रामध्ये सूर्याग्नी चक्र चिन्ह. अशा दृष्टीने चिन्ह तयार झाली. आणि या चिन्हातून मग पुढं देव प्रजा निर्माण झाली. आकार मात्रातून गणपती, उकारातून विष्णू, मकारातून रुद्र, अर्धमातून सूर्यनारायण प्रगट झाले. मग या सूर्य हे मग पुढं मानव रूपात आले. म्हणजे मग गणेश शिवविष्णू पुराणात सांगितलं, उकारश प्रद्युम्न अर्ध अकारश प्रद्युम्न उकारश वासुदेवा मकारश संकर्षणाच अर्धमात्राश अनुरुद्धा. मग इथपर्यंत गणेश पुराण आणि विष्णू शिवपुराण आणि विष्णू पुराणाचा निर्णय झाला की सृष्टी आता मानव सृष्टीमध्ये येणार आहे. ती कशी येणार? गणेश स्वरूपाचे जे चिन्ह आहेत त्याचा ये बी रक्तगट झाला, उकाराचा ओ, मकाराचा ये, आणि अर्धमात्राचा बी रक्तगट तयार झाला. मानवी स्वरूपामध्ये त्याला अलीकडे ही नावं दिली. मूळ नावं आकार उकार मकार अर्धमात्रा होती. आता तीच नावं आता पुन्हा बदलून दिली. म्हणून प्रत्येक मानव जो आहे त्याच्या शरीरामध्ये ए बी रक्तगटाचा जो मनुष्य प्राणी आहे त्याच्या शरीरामध्ये गणपती आहे स्वरूप आहे. उकार स्वरूप म्हणजे ज्याचा रक्तगट ओ आहे त्याच्या स्वरूपात सुदर्शनकार वासुदेव आहे. आणि ज्याचा स्वरूप ओ ये रक्तगट आहे त्याच्या स्वरूपामध्ये त्याच्या शरीरामध्ये शिवलिंग म्हणजे भगवान शंकराचं वास्तव्य आहे. आणि बी रक्तगटामध्ये सूर्यनारायणाचं वास्तव्य आहे. अशा दृष्टीने सध्या ही पृथ्वी म्हणजे परमेश्वराकडून आलेली सृष्टी, याच्यामध्ये काही बदल झाला नाही. हे जसेचे तसे आलेले. जय 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 सहस्र शीर्षा परमेश्वरा सहस्र शीर्षा
परमेश्वरा सहस्रशीर्षा परमेश्वरा सहस्रशीर्षा परमेश्वरा सहस्रशीर्षा परमेश्वरा जय जय सहस्रशीर्षा परमेश्वरा 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 जय 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 सहस्रशीर्षा परमेश्वरा जय जय सहस्रशीर्षा परमेश्वरा. भागवत पुराणात सांगितलं कलियुगामध्ये कसा प्रचार करायचा, भगवान परमात्मा कसा राहणार त्याबद्दल सांगितलं. काय सांगितलं, वासुदेव भगवती वासुदेव भगवते सत्वमूर्तो हृदय स्थिते सत्वमूर्तो हृदय स्थिते सत्वमूर्तो हृदय स्थिते. जय 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 सहस्रशीर्षा परमेश्वरा जय जय सहस्रशीर्षा परमेश्वरा जय जय सहस्रशीर्षा परमेश्वरा परमेश्वरा परमेश्वरा. तर सांगितलं भागवत पुराणामध्ये वासुदेवे भगवत सतमूर्त हृदय स्थिते शिरो संबळ ग्रामे स्वयंभू महाकल्की कले कालमळ प्रपातु परमात्मा धनकृत अवतारा वासुदेव हृदय स्थिते. शिरो संबळ गावामध्ये हा भगवंत स्वयंभू प्रकट झाला असून कल्की दत्त रूपाने तो सर्वांच्या हृदयात प्रवेश करणार आहे. ज्याचं हृदय सात्विक आहे ते सात्विक हृदय बनवण्याकरता सोमरस पिला पाहिजे. सोमरस पिल्यानंतरच तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल, तशी होणार नाही. कारण का भूतियान मार्ग दारू गोळे दारू चेडे दारू पिणे गांजा वळणे अमंगल खाणे यांचंच हे राज्य चित आहे. त्यामुळे या ठिकाणी भगवंत परमात्मा येत नाही. दुसरा मार्ग भूत पितऱ्यान मार्ग. या पितऱ्यान मार्गाचं रहस्य शाकाहारी वरण भात आमटी गुलाबजांबू पेढे बर्फी खाणे इथं पितरांचं वर्चस्व आहे. पण या ठिकाणी सुद्धा परमेश्वर येत नाही, कारण ते पितरांचं राज्य आहे. ते पितर तुम्हाला प्रसन्न होतात. आणि पुढं आहे फळ खाम पुन्हा आहे देवयान मार्ग. जे फळे खातात दूध पितात त्यांच्या हृदय सात्विक बनलेलं आहे. तिथं परमेश्वराचं वास्तव्य आहे. या ठिकाणी परमेश्वर येतो. तो कसा वासुदेव सद्मूर्त स्थिते ओम सहस शीर्षा पुरुषा परमेश्वरा. हा परमेश्वर कल्की दत्त महाराज प्रत्येक हृदयात प्रवेश करतोय. ज्याचं सात्विक हृदय आहे त्याच्या हृदयात येणार. आणि याची गरज काय, देव दूर राहिला नाही, आपल्या हृदयात आला पाहिजे, तो आपलं ज्ञान होईल. अहो काय झालं, अहो आमच्या ग्रामपंचायतीकडे आमच्या घरामागे दिवे लावले, ते म्हणले तुमच्या घरात आता उजेड पडन. आमच्या घरात उजेड पडत नाही, अंधार आहे. कारण आम्ही पाठीमागे दिवा लावला ना, घरात दिवा कुठे लावलाय. मग त्या लोकांनी सांगितलं बा आता काय करा तुम्ही. ग्रामपंचायतीवाल्याला सांगितलं तुम्ही आमच्या घरामध्ये बल्ब लावून द्या. मग घरात बल्ब लावला तेव्हा घरातला अंधार नाहीसा झाला. तशा प्रकारचा हा जो वासुदेव परमात्मा आहे कलियुगामध्ये प्रचार करण्याची ताकद आहे. ती ताकद कशी आहे, ती ताकद अशी आहे वासुदेवे भगवत सतमूर्त हे स्थिते. ज्याचं हृदय सात्विक आहे, अमृत पेतो आहे, जो फळांचा रस पेतो आहे त्याच्या हृदयात येणार आहे. त्याच्या हृदयात वास्तव करून सगळ्या जगामध्ये जे सात्विक आहेत त्यांच्यात गांजा फुकणारे दारू पिणारे किंवा व्यसन करण्याच्या हृदयात येणार नाही. पितरांची भक्ती करणे यांच्या हृदयात पण येणार नाही. फळांचा रस दूध पिऊन यांच्या हृदयामध्ये भगवंत परमात्मा अवतीर्ण होत आहे आणि झाला आहे. अनेक ठिकाणी वास्तव लोकांना अनुभव आले. भगवंत काय म्हणाले, जो माझ्याशी एकनिष्ठ त्याच्या हृदय मी परमेश्वर कल्की दत्त. आपला भजनाचा विषय आहे.
वासुदेव सतुहृदय सीते, तेव्हा भगवंत काय म्हणाले, ज्याचे जो माझ्याशी एकनिष्ठ त्याचे हृदय मी परमेश्वर कल्की दत्त. जो माझ्याशी एकनिष्ठ राहीन त्याच्या हृदयामध्ये मी वास करीन, त्याचं कल्याण करीन, बाकीचं मला कल्याण करता येणार नाही. तेव्हा प्रत्येकाने सात्विक वृत्तीने जेव्हा राहीन तिथे ईश्वर येईन, बाकी ठिकाणी येणार नाही. आणि ज्या ठिकाणी तो येणार नाही त्या ठिकाणी ती प्रजा राहणार नाही आणि ती प्रजा नष्ट होणार आहे. जसे डायनोसॉर संपले तसे हे खाणारे पिणारे हे सगळे मानव डायनोसॉर संपणार आहेत, असं भगवंतांनी स्पष्ट सांगितलं. सात्विक हृदयामध्ये मी प्रवेश करीन, सोमरस पिईन. ओम आयो त्रिशतम तनासनम, ओम आयो त्रिशतम तनासनादन्महे तरस्वमंदि धावती. ओम आयो त्रिशतम तनासहस्राणि दन्महे तरस्वमंदि धावती. म्हणजे सोमरस, हा सोमरस जो आहे तो पळस सुटलेला आहे. का? हे जणू का ही जे गुणसूत्र, ही जी तुमची जिन्स आहे जणू काय ती दुरुस्त करण्याकरता सुटलेला आहे. तो परमेश्वर जसा जे तसा हजारो कोट्यावधी, आता ब्रह्मदेव किती होऊन गेले सांगता येत नाही, पण ह्या ब्रह्मदेवाचं वय आता 51 वर्षाचं चालू आहे. तेव्हा पहिली अणुवंश अजूनपासून आपल्याला जशी तशी आलेले, म्हणजे परमेश्वराचे आपण वंशज आहोत, कुठल्याही भडतुजाचे नाहीत, परमेश्वराचे आपण वंश आहोत. कारण आपल्याकडं जशी जशी गुणसूत्र, जशी तशी रंगसूत्र, गुणसूत्र आणि जणू का जशी तशी आतापर्यंत आहेत. विज्ञाने पण सिद्ध केली आणि धर्माने पण सांगितली, म्हणजे आधी वेदाने सांगितली आणि मग विज्ञाने पाहिली. वेदाने आधी सांगत आली, मग विज्ञाने ते शोधून पाहिली. आधी सांगितली वेदाने सर्व कथा, मग शोधली वेदाने ती कथा. आधी विज्ञान शोधून पाहिलं आहे आणि मग हे सगळं कोणी पाहिलं, हे सगळं मग विज्ञान पाहिलं. ओम ध्वनी कोणाचा? हा ओंकाराचा. हा कोणी शोध लावला? वेदामध्ये ओंकम ब्रह्म, ते विज्ञाने शोधलं आणि शोधून पाहिलं सत्य घटना. आणि मग सांगितलं हा सनातन विश्व हिंदू धर्म पुरातन आहे, याला आरंभमध्ये शेवट नाही. याचा करता परमेश्वर आहे, मानव नाही. म्हणून हा पूर्ण धर्म आहे, हा नष्ट होणार नाही. म्हणून वेदांत कीर्तन सुरू करा, म्हणजे तुम्हाला कळन वेदांत कीर्तन करायचं कारण काय. भगवान कृष्ण म्हणाले, माझ्या आता विभूती सांगून पुष्कळ झालं. म्हणजे एक विभूती सांगतो अत्यंत महत्वाची. सामवेदोऽस्मि, मी प्रत्यक्ष सामवेद आहे. आणि सामवेदा जर तुम्ही अभ्यास केला सगळ्या जगाने, तर तुम्हाला कसं वागावं, ईश्वर कसा प्राप्त करून घ्यावा, सोमरस कसा पेवा, सत्ववृद्धी कशी ठेवावी, मग आपल्या हृदयामध्ये परमात्मा येईन. आपल्या घरामध्ये लाईट दिवा लावल्याशिवाय उजळ पडत नाही, तसा परमेश्वर आपल्या हृदयात येईन, तेव्हा आपल्याला खरं सुख होईल. सोडून या पंढरीची वीट, सोडून या पंढरीची वीट, आला हृदय पांडुरंग, आला हृदय पांडुरंग, आला हृदय पांडुरंग. सोडून या पंढरीची वीट, आला हृदय पांडुरंग, आला हृदय पांडुरंग. सोडून या पंढरीची विट, आला हृदय पांडुरंग, आला हृदय पांडुरंग. आता पंढरीच्या विटेवर पांडुरंग जो राहिलाय त्यांनी कलियुगामध्ये प्रचार कसा केलाय. वासुदेव हे भगवत सत्वमूर्त हे स्थिते, असं भागवत पुराण सांगितलेलं आहे की हा भगवान परमात्मा प्रत्येकाच्या सात्विक हृदयामध्ये येणार आहे आणि तो कार्य करणार आहे. तो हा पंढरीचा पांडुरंग जो आहे, पंढरीची सोडून या विठ, आला हृदय पांडुरंग. ज्याचं सात्विक हृदय आहे त्याच्या हृदयामध्ये पांडुरंगाने वास्तव केलेलं आहे. आणि तशा दृष्टीने
हे धर्माचे परिवर्तन होत चालले, सत्य सुटणमान होत चालले आहे. सोडून या पंढरीचे विठ, सोडून या पंढरीचे विठ, आला पांडुरंग सात्विक हृदयात, आला पांडुरंग सात्विक हृदयात. जय 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 सदृशा परमेश्वरा, जय जय सदृशा परमेश्वरा, सदृशा परमेश्वरा, सदृशा परमेश्वरा, सदृशा परमेश्वरा, सदृशा परमेश्वरा. जय 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 सदृशा परमेश्वरा, सदृशा परमेश्वरा, जय 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 सदृशा परमेश्वरा, सदृशा परमेश्वरा. जय जय सहस्र शीर्षा परमेश्वरा. हा सहस्र शीर्षा जो परमेश्वर आहे तो आपल्या हृदयामध्ये आल्यानंतर आपला उत्तम बुद्ध ज्ञान होईल. तसं होणार नाही. जीवाज्ञान आहे तर सत्य मिळालं पाहिजे, त्याने सत्य कृत्य केली पाहिजे, सत्य सात्विक सोमरस पेला पाहिजे. जय जय कल्के दाता सहस्रशीर्षा परमेश्वरा, जय जय सहस्रशीर्षा कल्के दाता परमेश्वरा, जय जय सहस्रशीर्षा कल्के दाता परमेश्वरा, जय जय सहस्रशीर्षा परमेश्वरा, जय जय सहस्रशीर्षा कल्के दाता परमेश्वरा, जय जय सहस्रशीर्षा कल्के दाता परमेश्वरा, सहस्रशीर्षा परमेश्वरा, जय जय सहस्रशीर्षा कल्के दाता परमेश्वरा, जय जय सहस्रशीर्षा कल्के दाता परमेश्वरा. जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय दत्त 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 कृष्ण हरि. आज पहिला भाग एक पार्ट झालेला आहे. पुढच्या वेळा दुसरा भाग उद्या चालू होईल. ओम श्री अमृत मंथनेश्वर कल्की दत्त महाराज की जय. स्वयंभू महापंचरे सागरे विश्व माता महादुर्ग माता की जय. सर्व देव देवतां की जय, साधु संतन की जय, धर्म की जय. हरिओम दत्त. श्री गुरुदेव दत्त. ओम शांति शांति. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम,
ॐ दत्त दत्त राम राम। ॐ दत्त दत्त राम राम। ॐ शिव